नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा पुरवठा निरीक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे आणि त्याचे फॉर्म सुद्धा सुरू झालेले आहेत। ही जी परीक्षा आहे ती IBPS ऑनलाईन घेणार आहे आणि त्यासाठीच आपण मागील ऑनलाईन परीक्षेमध्ये विचारलेली यावरची सामान्य ज्ञान म्हणजे GK ची प्रश्न पाहणार आहोत। यामुळे आपल्याला मागील ऑनलाईन परीक्षेमध्ये यावरची कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते समजेल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा सुद्धा होईल। ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पुणे। प वरून लक्षात ठेवायचं आहे पुणे। तर पुणे हे जे महाराष्ट्रामधलं शहर आहे या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड असे म्हणतात। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सरदार वल्लभभाई पटेल। तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते। पुढे, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तोरणा। तर बघा हे जे प्रश्न आहेत ते मागच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। कोणताही प्रश्न आपण मनाने घेतलेला नाही, लक्षात घ्यायचं आहे। तर इथे काय विचारलेलं आहे, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर तो आहे तोरणा। तोरणा या किल्ल्याचं दुसरं नाव काय आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे। तर तोरणा हा जो किल्ला आहे तो प्रचंडगड या नावाने सुद्धा ओळखला जातो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। आणखी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? हा सुद्धा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेला आहे, त्यामुळे आपल्याला माहिती असलं पाहिजे। तर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी आहे ती म्हणजे राजगड आणि दुसरी राजधानी जर विचारली तर ती आहे रायगड, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहेत? सगळ्यांनाच माहिती आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कुष्ठरोग। तर बाबा आमटे जे आहेत ते कुष्ठरोग या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहेत। म्हणजे बघा बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी तसंच त्यांच्या पुनर्वसनासाठी वरोडा, जे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, वरोडा चंद्रपूर येथे आनंदवन या आश्रमाची स्थापना केलेली आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे। पुढचा प्रश्न, डॅश डॅश या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत म्हटलेले। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 प्रतिभा पाटील। तर प्रतिभाताई पाटील ज्या आहेत या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत। पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू डॅश डॅश हा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अभिनव बिंद्रा। तर अभिनव बिंद्रा हा जो खेळाडू आहे तो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे। तर बघा अभिनव बिंद्रा याने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजीमध्ये, कशामध्ये तर नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये हे पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवलेले आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण डॅश डॅश आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे। तर ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण जे आहे ते क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे हे आहे। प्रश्न, इपिसेंटर हा शब्द खालीलपैकी कशाच्या संदर्भात वापरला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भूकंप। तर इपिसेंटर हा जो शब्द आहे तो भूकंपाच्या संदर्भात वापरला जातो। पुढचा प्रश्न, 1954 मधल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय सुवर्ण कमळ जिंकणारा पहिला मराठी चित्रपट कोणता होता? तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर 2 श्यामची आई। तर श्यामची आई हा जो चित्रपट होता तो 1954 मधल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये राष्ट्रीय सुवर्ण कमळ जिंकणारा पहिला मराठी चित्रपट होता, लक्षात ठेवायचा आहे। पुढे, भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते? इथे आपल्याला भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी विचारलेला आहे, नदी नाही। ठीक आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 यमुना। तर यमुना ही जी नदी आहे ती भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून ओळखली जाते। आणि आपल्याला जर असं विचारलं की भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती, फक्त नदी जर म्हटलं तर ती आहे गंगा। आणि भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी जर म्हटलं तर ती आहे यमुना, लक्षात ठेवायचं आहे। आणि यमुना
ही जी उपनदी आहे ती कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती गंगा या नदीची उपनदी आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढचा प्रश्न, प्लेइंग इट माय वे हे कोणत्या प्रसिद्ध खेळाडूच्या आत्मचरित्राचे नाव आहे. प्लेइंग इट माय वे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सचिन तेंडुलकर. तर प्लेइंग इट माय वे हे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे, तर सचिन तेंडुलकर यांचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री कोण आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 शरद पवार. तर बघा हा सुद्धा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर शरद पवार हे जे आहेत ते महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री आहेत. ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळेस त्यांचं वय किती होतं, तर 38 वय होतं, लक्षात ठेवायचं आहे. आणि वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते शरद पवार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या गायिकेला भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. 2001 मध्ये म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लता मंगेशकर. तर 2001 मध्ये लता मंगेशकर या गायिकेला भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले होते. पुढे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोणाला मानतात. इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 स्वामी रामदास. म्हणजे स्वामी समर्थ रामदास जे आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु असं मानलं जातं. पुढचा प्रश्न पहा लास्ट, महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ज्योतिबा फुले. तर ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. कधी केली होती असं जर विचारलं तर ती 1848 साली केली होती. कुठे केली होती, तर पुणे या ठिकाणी. म्हणजे पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यामध्ये 1848 साली ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधले प्रश्न इथे संपलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.